Hello friends, today we are going to learn part 2nd of 2.5, a play, standard 9th. In part 1st, we have seen that a thief came to the King Chaupat and told him how his friend was killed due to collapsing wall, and he told that because of merchant's fault it was happened. When merchant was called, merchant told that it was bricklayer's fault. Bricklayer told that it was mortar's fault, mortar maker's fault. Then mortar maker told that it was potter's fault. Potter told that it was moneylender's daughter's fault, and moneylender's daughters told that it was goldsmith's fault. We have seen this in part 1st. Now, part 2nd, we will see what happened next in Andher Nagari and Chaupat Raja. Part 2nd. Second guard exists and returns with the goldsmith. सेकंड गार्ड तिथून गेला आणि सोनार गोल्डस्मिथला घेऊन आला. गोल्डस्मिथ सेज दॅट इन अ क्रँकी टोन. क्रँकी म्हणजे थरथरत्या आवाजात तो म्हणतो, "ओ नोबल किंग, आय बेग ऑफ यू, हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्ड सेंटेन्स." सेंटेन्स म्हणजे इथे शिक्षा. कठोर, हार्श म्हणजे कठोर. आय वॉज मेअरली फॉलोइंग युअर ऑर्डर्स टू द लेटर. मी तुमचीच ऑर्डर पाळतोय. तुमचंच लेटर आहे, तुमचंच पत्र आहे, त्याचीच मी ऑर्डर पाळतोय असं तो म्हणतोय. व्हॉट वॉज दॅट ऑर्डर? यू कमांडेड मी टू सेट असाइड ऑल माय वर्क. सेट असाइड बाजूला ठेवणं, सर्व माझं काम बाजूला ठेवा. अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट रेडी बिफोर हर हायनेस सेस बर्थडे. राणीचा बड्डे त्याच्यापूर्वी राणीचे दागदागिने तयार व्हायला पाहिजे असं तो गोल्डस्मिथ सांगतो. आणि तुमच्याच आदेशाने मला उशीर झाला असं तो म्हणतो. सो देअर हॅज बीन अ डिले इन मेकिंग दॅट लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट्स. आणि त्या नवरीचे जे काही ऑर्नामेंट्स होते ते त्याच्यामुळंच उशीर झाला. डिले म्हणजे उशीर होणे. इन द नेम ऑफ जस्टिस, युअर हायनेस, महाराज. युअर हायनेस मीन्स महाराज. पार्डन मी, मला माफ करा, मला क्षमा करा. स्पेअर माय लाईफ, माझा जीव वाचवा. आय वॉज जस्ट फॉलोइंग युअर हायनेसेस ऑर्डर. आणि मी राणीचे ऑर्डर, आज्ञाचं पालन करत होतो. देन किंग सेड दॅट. किंग सेज, नॉट अनदर वर्ड. बोलू नका आता जास्त. युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. हे काही माफ करण्यासारखं चांगलं कारण नाही. इज दॅट. किंग सेज, not another word. Your excuse does not hold good. आता बोलू नको जास्त. Your excuse, माफी, it does not hold good. हे काही योग्य नाही. To the guards, take the goldsmith away to the gallows and hang him at once. याला घेऊन जा गोल्डस्मिथला आणि गॅलोज वधस्तंभ, and hang him at once, आणि याला लटकवा, फासावर. गोल्डस्मिथ says, have mercy, दया करा. ओ जनरस किंग,
आय फॉल ॲट दाय फीट. मी दाय म्हणजे युअर. इज ओल्ड इंग्लिश वर्ड आहे, त्याला अर्केक वर्ड म्हणतात. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा. जस्ट वन्स, दिस टाइम, लेट मी लिव्ह, आय हॅव. मला माफ करा महाराज, माफ करा, मी तुमच्या पायाशी पडतोय, माफ करा. किंग लाऊडली, किंग सेज लाऊडली, मोठ्याने. नन ऑफ दिस एनिमोर, जास्त बोलू नको आता. टेक हिम अवे ॲट वन्स, एकदाचं घेऊन जा. लेट हिम हँग टू डेथ, आणि याला फासावर लटकवा. टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे, आणि त्या ओरडणाऱ्या सोनाराला ते घेऊन जातात 2 गार्ड. courtiers and other whisper to one another out of shock. courtier दरबारी and other whisper कुजबुजणे, हळू आवाजात बोलणे. to one another out of shock, त्यांना धक्काच बसला. soon the guards returned with the goldsmith and the hangman. लवकरच तो गार्ड परत आला आणि विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमॅन, परत आले ते दोघं पण. आणि काय होतं बघा, किंग अनॉइड, किंगला राग आला. व्हॉट, व्हाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स, का माझं आज्ञेचं पालन करण्यात आलं. हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मुमेंट, याला या क्षणी फासावर लटकवा. ऑर किंवा एल्स यू विल सफर द मोर पनिशमेंट, नाहीतर तुलाच शिक्षा होईल. पनिशमेंट म्हणजे शिक्षा होईल, असं तो म्हणतोय. आता पुढे काय होतं बघा. हँगमॅन होल्डिंग अ नूज इन हिज हँड, हातात त्याने नूज म्हणजे फास घेतलेला आहे. बघा इथं दिसतोय बघा हँगमॅन, आणि त्याच्या हातात असलेला हा फास. आणि तो काय म्हणतो बघा. 1,000 ॲपॉलॉजीज, माफ करा, हजारो माफी द्या मला महाराज, माफ करा. ओ ग्रेट किंग, ओ महान महाराज. बट दिस न्यूज डज नॉट फिट टू गोल्डस्मिथ्स नेक, पण हा जो दिस न्यूज इज नॉट फिट, डज नॉट फिट टू गोल्डस्मिथ्स नेक, आणि त्या गोल्डस्मिथचा नेकला तो काही बसत नाही. इट इज टू लूज, आणि तो फार ढिल्ला होतो, असं तो हँगमॅन बोलतोय. किंग सेज देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर, चला मग नंतर इथं जेवढे आहे ना यांच्या मानांच्या माप घे. पॉइंटिंग टू द सब्जेक्ट, तो त्या जनतेकडे, सब्जेक्ट म्हणजे जनता, पीपल, लोकांकडे तो सांगतो की चला यांच्या गाड्याचं माप घे, ज्याला बसेल त्याला फासावर लटकव. अँड सी हू इट फिट्स, whosoever has a neck of this size of the noose must be hanged, आणि त्याला फासावर लटकवायचं, ज्याच्या गाड्याच्या मापाला बसेल त्याला फासावर लटकवायचं, असं तो म्हणतोय. आता पुढे काय होतं. हँगमॅन ट्राईज द न्यूज ऑन मेनी ऑफ द सब्जेक्ट्स, आणि त्या हँगमॅनने त्याचा जो फास घेतला आणि सगळ्यांच्या गाड्याचं माप घ्यायला लागला. वेटिंग फॉर जस्टिस, जी जनता, द सब्जेक्ट वेटिंग फॉर जस्टिस, जे न्यायासाठी तिथं आले होते त्यांच्याच गाड्याचं माप घ्यायला सुरुवात केली. दे स्पर्न अँड रेजिस्ट, दे स्पर्न म्हणजे झिडकारणे, रेजिस्ट म्हणजे प्रतिकार करणे. बट द हँगमॅन विथ द हेल्प ऑफ द गार्ड्स एम्पॉवर देम, पण तो हँगमॅन विथ द हेल्प ऑफ म्हणजे च्या मदतीने, कोणाच्या, गार्डच्या मदतीने, ओव्हर पॉवर बळजबरी करणे, त्यांच्यावर बळजबरी करून देम त्या जनतेला. फायनली द न्यूज फिट्स द डिसायपल, आणि तो न्यूज नेमका कोणाच्या गाळ्याच्या मापाला, जो डिसायपल आला होता त्याच्या गाळ्याच्या मापाचा तो झाला. आता पुढे काय होतं बघा. हँगमॅन सेज, पुढे काय होतं बघा. हँगमॅन, हो
युअर हायनेस इट फिट्स ॲट लास्ट. आणि तो शेवटी बसला असं तो म्हणतोय डिसायपल. बट बट आता डिसायपलला शंका विचार पडला की आता करावं काय, बरोबर की नाही. आणि आता पुढे पेज नंबर 61. किंग सेज, जस्टिस ॲट लास्ट. शेवटी न्याय मिळाला. टेक हिम टू द गॅलोज. घेऊन जा त्याला गॅलोज म्हणजे वधस्तंभाकडे. विदाऊट फर्दर डिले. पुढे उशीर न होता त्याला घेऊन जा. कोणत्या पद्धतीचं पुढे उशीर व्हायला नको. डिले म्हणजे उशीर होणे. हँगमन अँड गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसायपल आउट. प्रोटेस्टिंग विरोध करत होता तो, की अरे मला कशाला नेता आहे, माझी काय चूक आहे, अशा पद्धतीने. पण पुढे काय होतं बघा, किंग काय म्हणतो, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. म्हणजे जर न्यायाला उशीर झाला तर तो न्याय काही कामाचा नाही, असं तो थोडक्यात म्हणतो की वेळेवर जस्टिस दिल्या. अंधेर नगरी प्राइड्स इट सेल्फ ऑन प्रॉम्प्ट ॲक्शन. या अंधेर नगरीमध्ये क्विक पटकन ॲक्शन कृती केली जाते आणि त्याचा अंधेर नगरीला अभिमान आहे. प्राईड. आवर ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आमच्या कृती शब्दांपेक्षा जास्त जोरात बोलतात असं तो म्हणतोय. व्हॉइसेस अँड शाउट्स हर्ड फ्रॉम आउटसाईड. आणि बाहेरून आवाज आणि आरोळ्या आल्या ऐकू येतात ते. ऑल एंटर इन द रश विथ अनादर एल्डरली मॅन. आणि सगळे परत येतात. दुसरा एक एल्डरली मॅन म्हणजे एक वयस्कर व्यक्ती. बघा इथे डिसायपलचं चित्र दिलेलं आहे आणि एक वयस्कर व्यक्तीच्या बरोबर तिथं येतात. कोण आहे आता तो बघा. किंग सेज, व्हॉट, व्हाय हॅव यू ऑल रिटर्न विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह. या स्ट्रेंजर बरोबर सगळे का परत आले. अँड हू इज दिस मॅन. कोण आहे हा मनुष्य. फर्स्ट गार्ड सेज, आय बेग यू पार्डन युअर हायनेस, महाराज, बट वी आर कन्फ्युज्ड इंडीड. आम्ही कन्फ्यूज झालेलो आहे, आम्हाला काही कळत नाही काय करावं काय नाही. खरोखर इंडीड खरोखर आम्ही कन्फ्यूज. दिस ओल्ड मॅन रश टुवर्ड्स अस. हा म्हातारा व्यक्ती आमच्याकडे आलेला आहे. ॲज वी वेअर अबाउट टू हँग टू द स्ट्रेंजर. आम्ही या स्ट्रेंजरला, यंग स्ट्रेंजरला हँग करत होतो म्हणजे फासावर लटकत होतो, तेव्हा तो आला. अँड बेग्ड, विनवणी करते, भीक मागणे. बेगचा अर्थ विनवणी करणे पण होतं, भीक मागणे पण होतं. प्लीडेड, विनवणी करणे. दॅट ही शुड बी हँगड इन्स्टीड. आणि तो म्हणतो की त्याला नका हे करू, मला फासावर लटकवा. पुढे सेकंड गार्ड. ॲट फर्स्ट वी थॉट दॅट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. पहिल्यांदा वाटलं की याचं मानसिक संतुलन बिघडलं असेल, मानसिक संतुलन, मेंटल बॅलन्स. व्हॉट सेन मॅन वुड विश टू सफर सच अ ड्रास्टिक डेथ विलिंगली. सेन, हुशार व्यक्ती, का तो अपेक्षा करतोय विश टू सफर सच अ ड्रास्टिक डेथ. ड्रास्टिक, भयंकर असा, झाल असं मृत्यू. का तो विलिंगली म्हणजे स्वेच्छेने का स्वीकारतोय, आम्हाला विशेष वाटतंय. त्याच्यावर पुढे काय होतं बघा. फर्स्ट गार्ड म्हणतो, बट दिस यंग मॅन सेज दॅट ही इज अ वाईज अँड लर्नेड सेज. परंतु हा म्हणतो का मी हुशार आहे आणि शिक्षित आहे आणि सेज, साधू आहे. फ्रॉम द फॉरेस्ट, जंगलातला आहे. यॉन्डर, पलीकडल्या जंगलातला मी आहे. अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसायपल. आणि तो म्हणतो की मी ह्या व्यक्तीचा डिसायपल म्हणजे शिष्य आहे. पुढे काय, ओ नोबल किंग, सेज म्हणतो. सेज, ओ नोबल किंग, यू आर मोस्ट जनरस.
बी काइंड अँड अलाव मी टू बी हँग्ड. दया करा आणि मला परवानगी द्या की मी फासावर लटकतो. मला फासावतात. इन प्लेस ऑफ च्या ठिकाणी माय डिसायपल, माझा जो डिसायपल आहे, माझा शिष्य आहे, त्याच्याऐवजी मला जाऊ द्या. आय बेग ऑफ यू, मला माफ करा, मला परवानगी द्या, मी विनवणी करतोय. किंग सेज, व्हॉट अ स्ट्रेंज अपील. किती भयंकर असं, विचित्र असं आव्हान आहे. अँड व्हाय, का, डज सच अ वाईज अँड होली मॅन विश, हुशार आणि पवित्र असा व्यक्ती आहे साधू, तो ऑब्स्ट्रक्ट म्हणजे अडथळा आणणे, द कोर्स ऑफ जस्टिस, तो या न्यायामध्ये का अडथळा आणतोय, तो का मागणी करतोय. मे आय आस्क, तो त्या साधूशी बोलतोय राजा. त्याच्यावर सेज काय म्हणतो बघा. शोविंग रिलक्टन्स नाराजी, टू लेट आउट हिज सिक्रेट म्हणजे गुपित, तो गुपित सांगायला काय करतोय, गुपित सांगायला तो नकार देतोय. त्याच्यावर पुढे काय. युअर मॅजेस्टी, महाराज, द ट्रूथ इज, तो अडखळ, नो आय कॅनॉट से इट, मी नाही सांगू शकत. काय सत्य, काय भानगडे, काय मी ते सांगू शकत नाही. त्याच्यावर पुढे काय होतं. किंग म्हणतो, आय डिमांड ॲन एक्सप्लेनेशन ऑर आय शॅल नॉट हॅव यू हँग्ड. मी एक्सप्लेनेशन, त्याचं स्पष्टीकरण मागतोय. डिमांड, मागणी करणे. ऑर किंवा आय शॅल नॉट हॅव यू हँग्ड इन प्लेस ऑफ युअर डिसायपल, तुझ्या शिष्याऐवजी तुला आम्ही फासावर लटकवणार नाही. तो जो आधी होता तो याचा डिसायपल आहे. आलं का लक्षात. से तो साधू म्हणतो, यू सी इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रॉफेट. बघा, प्रेडिक्ट भाकीत करणे, प्रॉफेट भविष्य सांगणारे, जे भविष्य सांगतात त्यांना प्रॉफेट्स म्हणतात. असं भाकीत केलंय भविष्यकारांनी. नो आय शुडंट से दिस, मी नाही सांगू शकत नाही. किंग सेज अनॉइड, रागाने म्हणतो तो. राजा म्हणतो, स्पीक आउट, बोल, स्पीक आउट ॲट वन्स, लवकर बोल एकदाच, ऑर युअर डिसायपल विल हँग्ड, नाहीतर तुझ्या शिष्याला मी फासावर लटकवल, असं तो म्हणतोय. पुढे काय होतं बघा आता. सेज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे अत्यंत महत्त्वाचं. बघा, द ग्रेट प्रॉफिट्स हॅव फोरटोल्ड, महान असं भाकीत केलं गेलेलं आहे. दॅट द वन हू विल बी हँग्ड, ज्याला लटकवलं जाईल, ऑन धिस डे, या दिवशी म्हणजे आज, इन दिस किंगडम, या राज्यामध्ये जर लटकवलं गेलं, शाल बिकम अ नेक्स्ट किंग, तो पुढचा राजा होईल. अँड कॉन्कर मेनी मोर नेशन्स, आणि भरपूर अशा अजून राष्ट्रांवर तो विजय मिळवल. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग, मला हा पुढचा राजा बनायचंय, असं तो साधू त्या सांगतोय. युअर मॅजेस्टी, महाराज, अँड रेन ओव्हर अ ग्रेटर कंट्री, रेन, मला राज्य करायचंय, ओव्हर अ ग्रेटर कंट्री, अशा या महान देशावर मला राज्य करायचंय. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्क, आणि मी असा इतिहासामध्ये माझी नोंद होईल, असा प्रसिद्ध असा राजा मला बनायचं आहे. द फ्युचर जनरेशन्स विल रीड अबाउट मी, आणि जी फ्युचर जनरेशन आहे, पुढची जी पिढी आहे, ही माझ्याबद्दल वाचेल. अँड माय ग्रेटनेस फॉर मिलेनियम टू कम, आणि माझं हे ग्रेटनेस आहे, महानपण आहे, त्याबद्दल ते
वाचेल, म्हणजे पुस्तकांमध्ये, हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये नोंद केली जाईल आणि अशा पद्धतीचा मी राजा बनेल. आय शॅल नेव्हर अर्न दॅट फेम. मला ती काही प्रसिद्धी मी कमवू शकणार नाही. इफ आय रिमेन अ रेक्ल्यूज म्हणजे एकांतवास, आणि मी जर एकांतवासात राहिलो तर मला ते काही प्रसिद्धी मिळणार नाही. किंवा सेज, साधू बनून राहिलो तरी मी मिळणार नाही. सो डू ग्रँट मी दिस फेवर. म्हणून मला ही संधी द्या. डू ग्रँट मी फेवर, आणि मला हे करू द्या. मला ओ किंग लेट मी डाय ॲट द गॅलोज टुडे. मला आज फासावर लटकू द्या आणि मला या वस्तंभावर आज मरू द्या. आता पुढे काय होतं बघा. किंग सेज, द नेक्स्ट किंग, पुढचा राजा, अँड दिस किंगडम विल एक्सपांड. आणि हे राज्य विस्तृत होणार आहे, मोठं होणार आहे. ग्लोरी, वैभव, ग्लोरी फॉर मिलेनियम टू कम. आणि पुढच्या हजारो वर्षांमध्ये वैभव प्राप्त होईल, आणि पुढच्या हजारो वर्ष माझं नाव सुद्धा होईल. व्हाय नो वन बट आय शुड बी एंटायटल टू दिस प्रिव्हिलेज. कोणीच दुसरं नाही, कोणीच नाही, बट म्हणजेच आय, मी, शुड बी एंटायटल टू दिस प्रिव्हिलेज. एंटायटल हक्क असणे, आणि हा हक्क फक्त मलाच आहे, दुसरा कोणालाच नाही असं तो म्हणतोय. प्रिव्हिलेज म्हणजे विशेषाधिकार. गार्ड्स टेक मी टू द गॅलोज. मला घेऊन चला. अँड हँग मी ॲट वन्स. आणि मला फासावर लटकवा. विदाऊट एनी डिले. कोणत्याही प्रकारचा उशीर न करता मला लगेच फासावर लटकवा. हरी अप, चला पटकन. डोंट वेस्ट टाईम. उशीर करू नका. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ. काय पुढे वंडरफुल फेट म्हणजे आश्चर्यकारक नशीब माझ्या पुढच्या जीवनात आहे असं तो म्हणतो. किंग वन्स अगेन. पुन्हा एकदा मी राजा बनणार आहे. गुड बाय, गुड बाय वर्ल्ड, गुड बाय वर्ल्ड. सी यू अगेन. पुन्हा आपण भेटूया. अशा पद्धतीने तो म्हणतोय की आपण पुन्हा भेटूया. सी यू अगेन. ऑल एक्झिट. सर्व त्या स्टेजवरून निघून जातात. अशा पद्धतीने अंधेर नगरी आणि चौपट राजा हे नाटक प्रसिद्ध आहे. याच्यामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने एकानंतर दुसऱ्यानंतर आणि शेवट तो कसा तो साधू, हुशार साधू त्या राजालाच फासावर लटकवतो. अशा पद्धतीने अंधेर नगरी चौपट राजा ही विनोदी, ह्युमरस आणि विट फुल ऑफ इन दिस स्टोरी इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. हे आपल्या लक्षात आलं. सगळ्यांनी हे पुन्हा बघा, आपल्या याचं भाषांतर करा, पुन्हा पुन्हा वाचा, आणि काही डाऊट असल्यास मला विचारा. माझा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि मला काही सूचना असेल तरी त्या सूचनांचं मी स्वागतच करेल. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. गुड बाय.